सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ, प्रॉपर्टी, फायनान्स, शॉपिंग, क्रीडा, कला, साहित्य आदी विषयांचा समावेश आहे. नाशिक डायरीमध्ये आज आपण नाशिक सर्जिकल सोसायटीच्या पदग्रहण सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. 19 एप्रिलला नाशिक सर्जिकल सोसायटीचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर रमाकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन कार्यकारिणीमध्ये डॉक्टर नागेश मदनुरकर यांची अध्यक्षपदी तर डॉक्टर अमित केले यांची सचिवपदी निवड झालेली आहे. तसंच डॉक्टर दिलेश भारंबे सहसचिव आणि डॉक्टर पराग धामणे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या सोहळ्याला मार्गदर्शन करताना नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर नागेश मदनुरकर आणि सचिव डॉक्टर अमित केले यांनी सांगितले की वर्षभर सोसायटीच्या तर्फे डॉक्टरांसाठी तसेच गरजू रुग्णांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यामध्ये हेल्थ चेकअप, ट्युबरक्युलोसिस निर्मूलन, विविध कर्करोगांसाठी करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासण्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत. पदग्रहण सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणीच्या सदस्यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी सोसायटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर नागेश मदनुरकर, कॅन्सर सर्जन. आज मी प्रेसिडेंट म्हणून इन्स्टॉलेशन प्रोग्राम आयोजित केलेला आहे नाशिक सर्जिकल सोसायटीचा. वर्ष 2025-26 ह्या वर्षामध्ये नाशिक सर्जिकल सोसायटी ही एक सर्जन्स डॉक्टरांची ऑर्गनायझेशन आहे आणि ह्या ऑर्गनायझेशन हे वेगवेगळ्या स्तरावर काम करत असते. यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा खेड्यांमध्ये जाऊन फ्री कॅम्प्स करतो, काही ऑपरेशनसुद्धा आम्ही फ्री करतो. हे सर्जन्स असोसिएशनचा जो आता यावर्षीचा नवीन कालावधी चालू होतो आहे, या कालावधीमध्ये आम्ही बऱ्यापैकी आमच्या सर्जन्स डॉक्टरांसाठी विविध कार्यक्रमांचे आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत, ज्यांच्यामध्ये त्यांना नवीन नवीन अद्ययावत ऑपरेशनसाठी उपकरणांसाठी अद्ययावत राहण्यासाठी काही CMEs किंवा वर्कशॉप्स आणि कॉन्फरन्सेससुद्धा ऑर्गनाईज करतो. आणि यासाठी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की त्यांच्या काही ऑपरेशन्स रिलेटेड काहीही जर काही समस्या असतील तर ते आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अमित केले, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, नाशिक. आज दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी मी नाशिक सर्जिकल सोसायटीचा सचिवपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आजच्या आमच्या ह्या इन्स्टॉलेशन सेरेमनीच्या प्रसंगी प्रसिद्ध ऑन्कोसर्जन डॉक्टर रमाकांत देशपांडे हे चीफ गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज सर्जिकल सोसायटी ऑफ नाशिकतर्फे करणार आहोत त्याची अनाऊन्समेंट आज केली जाणार आहे. जसे की नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम अंतर्गत आपण बरेचशा फ्री हेल्थ चेकअप कॅम्प्स आणि ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्रामसाठी आपण सपोर्ट इथे करणार आहोत. तसेच ज्या कुणी आपल्या आजूबाजूच्या नाशिक जिल्ह्याच्या व्यक्तींना सर्जिकल हेल्थसाठी ज्यांना कुणाला आवश्यकता असेल त्यांनी बिना संकोच नाशिक सर्जिकल सोसायटीच्या या सोसायटीला अप्रोच केला तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू शकणार आहोत. या आजच्या इन्स्टॉलेशन सेरेमनी दरम्यान जे काही पुढील प्रोग्राम्स आहेत, जसे की सोशल प्रोग्राम्स, त्यानंतर परदेशातील आणि भारतातीलच इतर दुसऱ्या डॉक्टरांचे एज्युकेशनल प्रोग्राम्स जसे की सेपा आणि स्टेप प्रोग्राम यांची अनाऊन्समेंट देखील आज करण्यात आलेली आहे. धन्यवाद. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.